राज्यसभा निवडणुकीबाबत भाजप आमदारांनी दावा केलाय। महायुतीने 7 उमेदवार दिल्यास शरद पवारांना पराभव पत्करावा लागेल, असा दावा आमदार परिणय फुकेंनी केलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके जी आहेत। परिणयजी, SIR वरती विशेष प्रशिक्षण आहे ते भाजपकडून देण्यात येत आहे। मतदार याद्या आता फिल्टर करण्याचं काम भाजपने हाती घेतलेलं आहे। बघा, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ होता। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं की मतदान अनेक लोकांचे मतदान दुसऱ्या जागेवर होते, दुसऱ्या बूथवर होते, दुसऱ्या भागांमध्ये होते। या संदर्भात कसं ते लोकांच्या नावं टाकल्यानंतर किंवा ते काढताना काय आपल्याला प्रोसिजर करावं लागतात, ते सगळ्या गोष्टीचं आज एक प्रशिक्षण इथे होणार आहे। आणि त्या माध्यमातून निश्चितच आम्ही पुढील वर्षभरात हे पूर्ण ही प्रक्रिया आम्ही राबवणार आहे। भाजपकडून आज 4ही उमेदवार राज्यसभेचे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। शिवसेनेकडून आता 2 उमेदवार देण्याची चर्चा सुरू झालेली आहे। शरद पवार यांची सीट कुठेतरी धोक्यात येईल का? त्यामुळे 100% शरद पवार साहेबांची सीट धोक्यात येणार आणि जी 7वी सीट आहे ही मी आपल्याला सांगतो महायुतीचीच निवडून येणार। मोठा गौप्यस्फोट करताय तुम्ही, कारण असे झालं तर निवडणूक अटळ असेल आणि महाविकास आघाडीमधली मतं तुम्हाला वाटतं का तुमच्याकडे येतील? 100% ते नेहमी आलेले आहे, याच्या आधी आलेले आहे, याच्या आधीच्या विधान परिषदच्या निवडणुकीत, राज्यसभेच्या निवडणुकीत अनेक वेळा आलेले आहे आणि यावेळेस येतील। त्यामध्ये त्या तिन्ही पक्षांमध्ये इतके भांडणं आहेत की कोणते एका पक्षाचा उमेदवार दिला की बाकी 2 पक्षाचे लोक बंडखोरी करतात, म्हणजे बंडखोरी म्हणजे दुसरीकडे जाऊन मतदान करतील। हे 100% या तिन्ही पक्षातले जे आपसी भांडणं आहेत याचा खामियाजा किंवा याचा जो निकाल आहे तो तुम्हाला 7व्या उमेदवाराचा विकेट पडताना दिसणार महाविकास आघाडीचा। कोण आहे? ठाकरे गट तुमच्या बाजूने मतदान करेल की काँग्रेसचे आमदार? जोही गटाचा उमेदवार लढणार त्याच्या विपरीत जे 2 गट, 2 पक्ष त्या महाविकास आघाडीमध्ये ते लोक मतदान करतील। कॅमेरामन राजेश मान्यारसह चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।